दीप्तीच्या आत्महत्येची महिला आयोगानं दखल घेतली आणि यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दीप्तीच्या आई-वडिलांची भेट घेतली। मात्र मगर कुटुंबानं चाकणकरांना थेट प्रश्न विचारत धारेवर धरलाय। तुमचा पदावर वारंवार ताशेरे ओढले जात आहेत, मग तुम्ही कायद्यात नेमके कोणते बदल केले असा रोखठोक प्रश्न कुटुंबाने उपस्थित केलाय। वैष्णवी हगवणे प्रकरणाचा दाखला देत आरोपींना कठोर शिक्षा करावी, कधी होणार ही शिक्षा असा संतप्त सवालही दीप्तीच्या कुटुंबाने विचारला। तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं। प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी याला बळी गेली नाही। काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणार नाही की एखाद्या मुलीला त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये, पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तर मृत दीप्ती चौधरीच्या आई वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत। पैशांसाठी दीप्तीचा छळ केला, मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याचं तिच्या आई वडिलांनी साम टीव्ही सोबत बोलताना सांगितलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात दीप्तीसारख्या एक होतकरू इंजिनियर मुलीला हुंडाबळी द्यायला लागतोय। मगर कुटुंबी आपल्या सोबत आहे। माझी लाडाची, आमच्या मगर परिवारातले सर्वांची लाडाची मुलगी चौधरी म्हणून सरतावाडी या घरामध्ये आम्ही दिली। थाटामाटात लग्न केलं, त्यांना 50 तोळे सोनं देऊन 5 किलो चांदी देऊन खूप मोठ्या थाटामाटात लग्न केलं। लग्नाच्या नंतर काही काळ व्यवस्थित चालला होता, त्यांचा बिझनेस ठप्प होता। पूर्वी ते कोणता बिझनेस करायचे आम्ही काही जास्त माहिती नव्हती घेतली, त्यानंतर त्यांना बिझनेससाठी मदत केली। त्यांचा व्यवसाय जरी चांगला असला तरी घरामध्ये माझ्या मुलीला पाहिजे तेवढं सुख मिळत नाही। 3 वर्षाची मुलगी होती, नंतर दुसऱ्या वेळेस ती गरोदर राहिल्यानंतर ती मुलगीच आहे म्हणून त्यांनी तिचा गर्भपात केला आणि त्यानंतर तेव्हापासून माझी मुलगी पूर्ण खचली गेली आणि तिला मानसिक त्रास जास्त वाटायला लागला आणि ती त्या छळाला कंटाळून तिने हे टोकाची भूमिका घेतली। त्यांना मुलगा हवा होता ना, एक मुलगी आहे म्हणजे 2-2 मुली सांभाळायच्या काय, त्याच्यापेक्षा नको मग आपण काही करू आणि दुसऱ्या वेळेस मुलगा होईल म्हणून तिला ते खाली करायला लावलं होतं त्यांनी। 5 महिने झाले, 5 महिन्याचं सीझर करून खाली करायला लावलं। नॉर्मल होत नव्हतं, मग सीझर करून अबॉर्ट केलं ते बाळ तिचं। तिचे जे लग्नातले दागिने होते ते व्यवसायासाठी पैसे लागतात म्हणून तिच्या नवऱ्याने ती गहाण ठेवलेत, अजूनही बँकेतच आहेत ते। राजकीय हस्तक्षेप झालाय, त्याशिवाय आमची कंप्लेंट घ्यायला पण त्यांनी लगेच कंप्लेंट घेत नव्हते, आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं। मग फोन कर, इकडे फोन कर, तिकडे फोन कर, मग ते थोडा वेळी विचार कर, हे करून नंतर आमची कंप्लेंट घेतली त्यांनी। राजकीय हस्तक्षेप नको आहे, फक्त सरकारला म्हणा की माझ्या मुलीला, महाराष्ट्रातल्या पूर्ण मुलींना न्याय हवा आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।